नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या फॉर्मवाला ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा हप्ता अजूनही तुमच्या खात्यात जमा झाला नाही आहे का? किंवा तुमची KYC प्रक्रिया अर्धवट राहिली आहे का? सध्या महाराष्ट्रातील लाखो महिला याच टेन्शनमध्ये आहेत. पण आता तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही आहे. कारण राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. हा निर्णय नेमका काय आहे आणि तुमचा रखडलेला हप्ता तुम्हाला कसा मिळणार याबद्दल आपण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील. आता सगळ्यात पहिल्यांदा बघूया ही अडचण नेमकी का निर्माण झाली. राज्य सरकारने या योजनेच्या पारदर्शकतेसाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंत सर्व महिलांना KYC पूर्ण करण्याची मुदत दिली होती. ही प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने किंवा अधिकृत केंद्रावर जाऊन करायची होती. पण प्रत्यक्षात काम करताना अनेक तांत्रिक अडचणी आल्या. अनेक महिलांनी KYC करताना माहिती भरण्यात चुका केल्या, तर काहींनी तांत्रिक माहिती अभावी चुकीचा पर्याय निवडला. यामुळे झालं असं की तुमची KYC सिस्टीममध्ये पूर्ण झाली, पण तुम्ही या योजनेसाठी पात्र असूनही एका चुकीच्या पर्यायामुळे तुमचं नाव यादीत मागे पडलं आणि तुमचा हप्ता रखडला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून अशा हजारो तक्रारी आल्या आणि या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी प्रशासनाला खूप महत्त्वाचे आदेश दिले आहेत. हा निर्णय असा आहे की ज्या महिलांची KYC तांत्रिक कारणामुळे पूर्ण होऊ शकली नाहीये, त्यांची आता प्रत्यक्ष पडताळणी म्हणजेच फिजिकल व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे. याचा अर्थ असा की तुम्हाला पुन्हा पुन्हा महाई सेवा केंद्रावर किंवा मोबाईलवर प्रयत्न करत बसण्याची अजिबात गरज नाही. राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्यात. आपापल्या भागातील अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून या महिलांची प्रत्यक्ष तपासणी केली जावी. अंगणवाडी सेविका स्वतः तुमच्या घरी येतील किंवा तुम्हाला बोलावून तुमच्या कागदपत्रांची प्रत्यक्ष खात्री करतील. ज्या महिलांना डिजिटल फॉर्म भरताना अडचणी येत होत्या किंवा ज्यांच्या माहितीमध्ये चुका झाल्या होत्या, अशा सर्व त्रुटी आता प्रत्यक्ष भेटीत दूर केल्या जातील. ज्या महिलांना डिजिटल फॉर्म भरायला अडचण येत होती, त्या महिला आता या योजनेपासून वंचित राहणार नाहीत. अंगणवाडी सेविकांच्या मदतीने तुमची माहिती दुरुस्त केली जाईल आणि तुमचा रखडलेला हप्ता पुन्हा सुरू केला जाईल. ही माहिती तुमच्या सर्व ओळखीच्या महिलांना नक्की पाठवा, जेणेकरून त्यांचं सुद्धा टेन्शन कमी होईल. आणि माहिती आवडल्यास एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा,